PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। परिषदेचे जे उपटसुंभ मुख्याधिकारी जे प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत, त्यांचा जो कारनामा आपल्या मुरुम शहरामध्ये शासन आदेशानुसार 750वी जी ज्ञानेश्वर माऊलींची जयंती संपूर्ण मुरुम शहरामध्ये पालखी सोहळा म्हणून साजरा करण्याचा जो शासनाचा घाट होता, तो पालखी सोहळा मुरुम शहरामध्ये मुरुम नगर परिषदेकडून काढण्यात आला। ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त मुरुम नगर परिषदेतर्फे जो पालखी सोहळा आयोजित केला होता, त्यामध्ये आपल्या मुरुम नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत, प्रशासक म्हणून आपल्या मुरुमला लाभलेले आहेत, ते उपटसुंभ आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा जो काही बॅनर आहे तो एका कचरा गाडीला लावून समस्त आमच्या वारकरी आणि जो मुरुम शहरातील नागरिक आहेत त्यांचा अपमान आणि आमच्या सर्व धार्मिक भावना दुखवण्याचं काम ह्या मुख्याधिकाऱ्यांकडून झालेलं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। आणि त्याच धर्तीवरती असे जे मुख्याधिकारी आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टीच्या संत महात्म्याची थोडीही प्रतिष्ठा ठेवण्याचं काम यांच्याकडून होत नाही आणि अशा मुख्याधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही मुरुममधील सर्व नागरिक एकत्रित आलो आहोत। लवकरात लवकर जर मुरुम पोलीस प्रशासनानं जर मुख्याधिकाऱ्यांवरती कारवाई नाही केल्या आमच्या भावना दुखवल्या म्हणून, तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू अशी सूचना आम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देत आहोत। लवकरात लवकर ह्या उपटसुंभ मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात जर दखल घेऊन तक्रार दाखल नाही केली तर आम्हाला तीव्र असं प्रकारचे पावलं उचलावे लागतील इतकंच सांगतो। लवकरात लवकर या मुख्याधिकाऱ्यावरती तक्रार दाखल करून त्याच्यावरती गुन्हा नोंद करावा। काही उपक्रम त्यांच्या हातून राबवायचा होता, तो राबवला नाही नसता तरी अडचण नसती, परंतु त्यांचा अशा प्रकारचा अपमान मुरुमकर म्हणून आम्ही खपवून घेणार नाही। लवकरात लवकर जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई आणि आमच्या पद्धतीनं तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडू इतकंच सांगतो। जय हिंद। ज्ञानेश्वर महाराज यांची 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरुम शहरामधून नगर परिषदेच्या वतीने 750वी जयंती ही मुरुम शहरामधून काढण्यात आली होती। पण निर्लज्ज नगर परिषदेच्या प्रशासनाने कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीला बॅनर लावून मुरुम शहरामधून पूर्णतः गावभर पालखी सोहळा काढण्यात आला। या मुरुम नगर परिषदेचा हा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा हा संपूर्ण गावाने पाहिला आहे आणि यात संपूर्ण गावाच्या भावना ह्या दुखावल्या आहेत। या निमित्ताने आम्ही मुरुम पोलीस स्टेशनला या संबंधित आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर आम्हाला मंगळवारी यांच्या विरोधात नगर परिषदेवरती मोर्चा काढून यांचा जाहीर निषेध करण्यात येईल आणि यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा आम्ही इशारा मुरुम पोलीस स्टेशनच्या निवेदनाद्वारे दिला आहे। मुरुम शहरातून प्रशासनाच्या व मुख्याधिकाऱ्यांचा गाढवाला पोटू लावून गावभर त्यांचा पालखी सोहळा काढून नगर परिषदेत तीव्र शब्दात निषेध करण्यात येईल व आंदोलन करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। 15 ऑगस्ट रोजी मुरुम नगर परिषदेकडून मुरुम शहरामध्ये एक पालखी काढण्यात आली होती। त्या पालखीचे स्वरूप असे होते की गावातून कचरा वाहणाऱ्या गाडीला त्या बॅनर लावून पूर्ण गावभर फिरवण्यात आले आणि हे पूर्ण जनतेसमोर त्या माऊलींचं अपमान असं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि लवकरात लवकर या झालेल्या घटनेवर